नमस्कार, अश्विनीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे लसूण वांग फ्राय. त्यासाठी मी इथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतेय. तुम्हाला मिक्सरमधून बारीक करून टाकायच्या असतील तरी चालतील, पण याची चव काही वेगळीच येते. त्यानंतर इतर मसाल्यांमध्ये आपण 3 चमचे धने पावडर, चवीप्रमाणे मीठ, पाव चमचा हळद, कुटलेला लसूण, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा तेल, आवडीप्रमाणे कोथिंबीर आणि लिंबाचा 1 ते 2 चमचे रस असं घेतलंय. आणि आता मी हे एक मोठं वांग धुवून पुसून घेतलेलं आहे. आता ह्या वांग्याला मी 3 पार्ट्समध्ये कट करून घेते. नेमकं वांग थोडं खराब निघालंय. मी ते काढून टाकलंय. तुम्ही वांग्याला आवडेल तो शेप देऊ शकता. रिंग्समध्ये कट करू शकता किंवा दाखवल्याप्रमाणे उभं कट करा आणि मग त्याला फोर्कनी होल पाडा किंवा असे थोडे लाईन्स मारून घ्यायचे स्लिट्स. पूर्ण कापायचंही नाही, पण वरचेवर खाचा पडला पाहिजे. जेणेकरून काय होतं, की मसाला आपण जो लावणार आहे, तो आतपर्यंत वांग्यात मुरतो. मी ह्या स्लिट्स दोन्ही साईडनी देऊन घेतेय वांग्याला, जेणेकरून मसाला आतपर्यंत जाईल. स्लिट्स मारल्यानंतर वांग हे अशा प्रकारे दिसेल. ह्यानंतर आपल्याला आता वांग्याला मसाला लावून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण तयारी करूया. त्यासाठी मी लिंबू आणि तेल सोडून बाकी सगळे मसाले जे आपण मगाशी काढलेत बाजूला, ते एका भांड्यात घेते. मग त्यावरून तेल घालतेय आणि थोडासा लिंबाचा रस, 1-2 चमचे. आता हे सगळं मी मिक्स करून घेणार आहे. आणि आता हे मिक्स करताना तुम्हाला असं वाटेल की मसाला खूप सुका झालाय, तर त्यासाठी तुम्ही एक गोष्ट करू शकता, ते म्हणजे तेलाचं प्रमाण वाढवा. जर तुम्हाला चालत असेल तेल तर. नाहीतर 2 ते 3 चमचे आपण पाणी घातलं तरी चालेल. थोडं-थोडं पाणी घालायचं, जास्त आपल्याला मसाला पातळ करायचा नाही. वांग्यावरती तो मसाला राहिला पाहिजे. त्यामुळे आपण पाणी अगदी थोडं-थोडं घालून मसाला मिक्स करून घेणार आहे. आणि आता अशा प्रकारे मसाला मिक्स केल्यानंतर तो आता थोडा-थोडा वांग्यावरती लावून घ्यायचा आहे. वांग्याच्या दोन्ही साइडनी असा मसाला लावून घ्यायचा आहे. सुरुवातीला मसाला वांग्यावर बसणार नाही, पण हळूहळू करून आपल्याला वांग्यावरती दाबून-दाबून मसाला तो थोडा तरी बसवायचा आहे. म्हणजे काय होईल ना, वांग्याला त्या मसाल्याची चव येईल आणि त्या स्लिट्समधून तो मसाला आत गेला, की वांग्याला आतपर्यंत चव मुरते. ह्या अशा प्रकारे थापून-थापून त्याला मसाला लावून घ्यायचा. तुम्ही बघू शकता मी दोन्ही साइडनी छान मसाला लावून घेतलाय. अशाच प्रकारे मी उरलेल्या 2 फोडींना पण मसाला लावून घेतलाय. हा मसाला लावल्यानंतर आपण हे भांडं एक 5 ते 7 मिनिटं तसंच ठेवणार आहे. तोवर इकडे आपण गॅसवर तवा गरम करायला ठेवूया आणि तव्यामध्ये मी आता इथे 2 चमचे तेल टाकते आणि आता तेल गरम झालं, की आपण मसाला लावून ठेवलेले वांग्याची 1 काप मी भाजायला टाकते. आता थोडंसं वांगं भाजलं गेलं एका साइडनी, की मी त्याला पलटवत आहे. आता वांगं पलटवलं, की आता तुम्हाला लक्षात येईल, की वांग्यावरचा मसाला तव्यामध्ये पसरलाय. तर मग काय करायचं? तर अशा वेळेला आपण जो मसाला बनवलेला आहे तोच मसाला वांग भाजत असतानाच त्याच्यावर आपण थोडा थोडा लावायचा आणि वांग भाजून घ्यायचं. वांग शिजत असताना आपण याला झाकण ठेवून मध्ये मध्ये वाफ देणार आहे. त्यामुळे काय होईल की मसाला करपणार नाही आणि वांग पण पटकन शिजेल. मंद आचेवर ह्याला साधारणपणे एक 5 ते 7 मिनिटं लागतात भाजायला. आणि 5 ते 7 मिनिटानंतर तयार आहे आपलं लसूण वांग फ्राय. आत्ता हे लसूण वांग फ्राय मी गरम गरम वरण भाताबरोबर सर्व करतेय. तुम्ही बघू शकता काय चमचमीत दिसतंय. वा वा. मग तुम्ही कधी करून बघताय लसूण वांग फ्राय? नक्की करून बघा आणि आम्हाला कमेंट्समध्ये सांगा कसं बनतंय लसूण वांग फ्राय. तोपर्यंत धन्यवाद.